नमस्कार, मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय बिना भाजणीची चकली। अगदी 10 मिनिटात चकल्या बनवून तयार होतील आणि महिनाभरही ह्या खराब होणार नाहीत जर उरल्या तर, कारण ह्या उरतच नाहीत, खूप छान लागतात। त्यामुळे लहान मुलं असोत किंवा मोठी मंडळी चहा सोबत खायला असोत किंवा मग मधल्या वेळच्या भुकेसाठी हा पर्याय अप्रतिम आहे। या चकल्या तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात। तर अशाच मस्त कुटूर चकल्या बनवायसाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गौरी गणपतीच्या दिवसामध्ये सुद्धा फराळामध्ये तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता आणि चकली परफेक्ट बनली हे ओळखायची खूण म्हणजे हे आतमधले आलेली पोकळ नडी बघू शकता। अशी आतमधून अगदी पोकळ आणि अगदी लगेच तुटते, म्हणजे खूप जास्त खुसखुशीत झालेली आहे। तर चला बनवूयात। इन्स्टंट चकली असली तरी मेजरमेंट हे परफेक्ट हवं, त्यासाठी मी इथे मेजरिंग कप घेतलेले आहेत। आता तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर घरातली एखादी वाटी सेट करा। आपण इथे घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ। तांदूळाच्या इन्स्टंट पिठापासून आपण चकल्या बनवतोय। तर 2 कप तांदूळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 1/4 कप बेसन पीठ घेतलंय। बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। आता तुम्ही जर हे प्रमाण मेजरिंग कपाने घेत नसाल तर 2 वाट्या इथे तांदूळाचं पीठ घ्यायचं आणि या चमच्याने 4 चमचे बेसन। आता चकल्या बनवतोय तर पांढरे तीळ हे आवर्जून घाला, खूप छान दिसतात, खायला सुद्धा छान लागतात आणि मस्त असे टप्पोरे त्याच्यावरती पांढरे शुभ्र तीळ असे उठून येतात। तर अंदाजेच मी इथे छान 2-3 चमचे तीळ घातले। अर्धा चमचा ओवा घालायचा, हातावरती असा क्रश करून घाला। आता याच्यामध्ये काही मसाले घालूयात, जसे की चवीनुसार मीठ, हळद पावडर घालायची अर्धा चमचा आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला लाल तिखट। हळद पावडर थोडीशी कमीच घाला। आता काही जणांना चकलीमध्ये हळद पावडर आवडत नाही तर तुम्ही स्किप करू शकता, पण रंग छान येतो बघा। लाल तिखट घातलंय 1.5 चमचा। हिंग जरूर घाला, हिंगाने छान अशी चव येते आपल्या चकलीला। चकली खुसखुशीत व्हावी यासाठी या चमच्याने इथे मी 3 चमचे गरम केलेलं तूप घालते। आता इथे बघा, तुम्ही तूप घालू शकता किंवा मग तेल घालू शकता। तुम्हाला तेलाचं मोहन घालायचं असेल तरी 4 चमचे घालायचं आणि तुपाचं मोहन घालायचं असलं तरीही मेल्टेड 4 चमचे तूप याच्यामध्ये घालायचं आणि सर्व जिन्नस हाताने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे सगळे मसाले जे आपण याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे ते सगळं पिठाला कसं एकसारखं लागलं पाहिजे। चकलीमध्ये मोहनाचं परफेक्ट प्रमाण असलं पाहिजे। मोहन जर कमी झालं तर चकल्या कडक होतात आणि जास्तच झालं तर मग जास्तच त्या तेल सोक करतात, म्हणून मोहनाचं प्रमाण परफेक्ट ठेवावं। आता सर्वच पिठाला मी असं चोडून हे मोहन लावलेलं आहे। तर आता उकड काढायची आहे, तर कढाई ठेवली। कढाईकडे प्लीज लक्ष देऊ नका, आता ही खोलगट आणि जाड बुडाची कढाई आहे म्हणून मी ही घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर ज्या कपाने आपण तांदूळाचं पीठ घेतलं होतं 2 कप, त्या कपानेच आपण 2 कपाला 3 चमचे कमी एवढं पाणी घेतलेलं आहे बघा। 2-3 चमचे म्हणजे पोहे खायचा 2-3 चमचे पाणी कमी घालावं 2 कपाला। 2च कप तांदूळाचं पीठ होतं। पीठ घालून घेतलंय, आता मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम अगदी मंद केली या वेळेस। पाण्याला थोडीशी उकळी आली नंतर हे पीठ घालावं, थंड पाण्यामध्ये घालू नये। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात, बघू शकता। आता लगेच आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया, म्हणजे कशी उकड परफेक्ट वाफेवरती बनेल। मिक्स व्यवस्थित करावं आणि झाकण ठेवून याला साईडला ठेवूयात। 5 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून उकड साईडला ठेवली होती। 5 मिनिटानंतर बघतोय हे थोडंसं गुणगुणच आहे, म्हणजे कोमट असतानाच आपल्याला हे मळायला घ्यायची आहे। याला थंड नाही होऊ द्यायचं, थंड जर झालं तर याचा व्यवस्थित गोळा होणार नाही। आता याच्यामध्ये आपल्याला अजिबातही पाणी वगैरे घ्यायचं नाहीये।
सुरुवातीला खूप जास्त गरम असतं, हाताला चटका बसतं, म्हणून आपण स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच हे थोडंसं असं मिक्स करत घेऊया आणि थोडंसं हाताला सोसवेल इतपत थंड झालं की मग हाताने करायचं. यावेळेस सुद्धा हे गरमच आहे, म्हणजे थोडंसं असं कोमट आहे. कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. इन्स्टंट चकल्या अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार होतात. काही गोष्टींचं लक्ष दिलं तर चकल्या कशा परफेक्ट होतात. म्हणून रेसिपी थोडीशी लंबी होईल, व्हिडिओ मोठा होईल, पण मी सविस्तर सांगते म्हणजे चकली तुमची अजिबातही चुकणार नाही. तर आता आपण हे छान असं मळून घेतलंय आणि एक गोळा आपण व्यवस्थित मळून घेत आहे, कारण आपण आता हे साच्यामध्ये भरत आहे. असं छान चोळून याला करायचं, म्हणजे काय होते चकली तुटत नाही, चकलीच्या कडा पडत नाहीत. बघू शकता. आता आपण छान असं मिक्स करून घेतलं. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं. व्यवस्थित हे आपण आता असं छान हाताने मिक्स करायचं, म्हणजे कसं होतं जेवढं तुम्ही छान हे मिक्स कराल ना तेवढी आपली चकली व्यवस्थित पडेल. तर साचा घेतलाय, साच्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. याला मी आधीच चकलीचा प्लेट लावून घेतली होती. साच्याला थोडंसं तेल लावलं की मग हे पीठ याला चिटकत नाही आणि मग धुवायसाठी आपला साचा जास्त खराबही होत नाही. तर जो गोळा सुरुवातीला मळून घेतला होता तो घालून घेतलेला आहे आणि आता आपण चकल्या पाडून घेऊयात. बघू शकता सुरुवातीचं जे टोक असतं ते व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आणि इथे बघू शकता अजिबातही कडी पडत नाहीये. मी हा साचा किती जास्त उंच पकडते बघू शकता तुम्ही. सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक थोडंसं चिटकून घ्यावं, म्हणजे ते कढईत गेल्यानंतर सुटत नाही. दुसरी सुद्धा घालून दाखवते. साचा बघा किती उंच उंच करत आहे मी, तरी सुद्धा आपल्या चकलीच्या कड्या तुटत नाहीयेत. परफेक्ट. आता लहान मोठी जशी आपल्याला चकली पाहिजे तशी इथे पाडून घ्यायची. या पद्धतीने जर चकलीचा जो आपण गोळा लावलाय तो व्यवस्थित मॅश करून घेतला की बघू शकता चकल्या काय पटापट पडतायत आणि अजिबातही तार तुटत नाहीयेत, कळ्या पडत नाहीयेत. मस्तच. आणि दाबायला सुद्धा हलक्या हाताने दाबावं लागतं, जास्त प्रेस सुद्धा करावं लागत नाही. तर मस्तच इथे आपल्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर चला आता तळून घेऊयात. तर चकली तळताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला मीडियम लागतं, नाही जास्त थंड नाही जास्त गरम. बघू शकता थोडंसं मी याच्यामध्ये घातलंय तर बघू शकता लगेच ते वर नाही आलंय, हळूहळू येत आहे. अगदी लगेच जर वर आलं तर समजायचं तेल जास्त गरम झालंय, तर मग त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि लवकर वर नाही आलं तर मग थंडगार आहे तर थंड्या तेलामध्ये चकली तळायची नाही, ते जास्त तेलकट होते. आणि गरम तेलामध्ये जर चकली तळली तर ती वरतून तर कलर त्याचा बदलतो पण आतमध्ये ती कच्चीच राहते. म्हणून तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवावं. आता कढईत जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या घातल्याय आणि सुरुवातीला याला कळची चमचा काहीच लावायचं नाही. चकली आपोआप वर येते आणि ती सांगते की मला पलटा, म्हणजे व्यवस्थित ती एक बाजूने भाजल्या गेली. तर आता आपण अलगद हाताने याला पलटून घेऊयात. बघू शकता सुरुवातीला चकल्या बुडाला बसलेल्या असतात, नंतर त्या हलक्या होऊन वर येतात, मग त्यावेळेस त्यांना पलटायचं. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची. परफेक्ट. मस्तच. बघू शकता तेलात गेल्यानंतर अजिबातही चकली सुटली नाहीये. आणि आता झाली कशी ओळखायची, तर हे जे बबल्स होते ते एकदम कमी झालेले आहेत आणि चकली थोडीशी खाली बसायला लागते. रंग अप्रतिम यावा यासाठी आपण थोडीशी हाय फ्लेमवरती भाजून घेऊयात, म्हणजेच तळून घेऊयात. रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. तर चला काढून घेते. आणि बाकी सर्व चकल्या याच रंगावरती अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. चकलीला काटे बघा काय अप्रतिम आलेले आहेत. पांढरे तीळ बघा कसे मस्त उठून दिसत आहेत. रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. अगदी लगेच इन्स्टंट ह्या चकल्या बनून तयार होतात बघा. करायला सोप्या, खायला रुचकर. मधल्या वेळेसची छोटी मोठी भूक असो किंवा मग चहासोबत काहीतरी चटपट असं खावंसं वाटलं तर ह्या चकल्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. तसं गौरी गणपतीच्या दिवसात सुद्धा चकल्या बनवल्या जातात, दिवाळीत तर हमखास बनवल्या जातात. जर तुमच्याकडे भाजणी नाही आहे आणि तुम्हाला चकली खावीशी वाटते तर ही चकली अप्रतिम आहे. आधी तुम्ही याच्यातली जाडी बघा, जो आतमधली जी नळी येते ना, पोकळपणा चकलीला आला म्हणजे समजायचं की परफेक्ट चकली बनून तयार झाली. अगदी खुसखुशीत कुडूम कुडूम चकली बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने इन्स्टंट तांदूळाच्या पिठाच्या चकल्या नक्की बनवा.
व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमच्या चकल्यासुद्धा अशाच अप्रतिम बनतील. पूर्णपणे थंडगार झाल्या की कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये किंवा एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या. 1-2 महिने अजिबात ते खराब होत नाही, पण ह्या शिल्लक राहतच नाही. जशा बनवल्या तसं खाणं सुरू होतं. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. तर नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.